लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गजांना अनुभवी नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला। आता ज्या नेत्यांचा पराभव झाला त्यांची वर्णी विधानसभेत लागेल का असा सवाल उपस्थित होत होता। अशात नांदेड लोकसभेतून चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला। आता ते विधानसभेच्या तयारीला लागलेत। असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीवेळी स्वतः त्यांची बहीणच त्यांच्या विरोधात उभी ठाकणार असल्याचं बोललं जाते। अर्थात आशा शिंदे विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशी लढाई लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। या मतदारसंघाचं गणित कसं आहे, काय होऊ शकतं, लोहार कंधार विधानसभा मतदारसंघात कोणकोणते उमेदवार इच्छुक आहेत, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळाली होती, पण नांदेडमध्ये वसंत चव्हाण या काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यावेळी देखील त्यांच्या बहीण आहेत आशा शिंदे या काँग्रेसमध्ये प्रवेश करून चिखलीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, पण तसं काही झालं नाही। 2019 पासूनच आशा शिंदे आणि प्रताप पाटील चिखलीकर या बहीण भावांच्या नात्यामध्ये वितुष्ट आल्याचं पाहायला मिळतं। आता विधानसभा मतदारसंघाचा इतिहास कसा आहे ते देखील आपण पाहूयात। या इतिहासावर जर नजर टाकली तर असं दिसून येतं की स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई होत असते। एकेकाळी विधानभवन गाजवणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून लोहा कंधारची ओळख आहे। 2004 साली या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून प्रताप पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले। त्यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले। 2014 साली झालेल्या निवडणुकीत ही शिवसेनेकडून प्रताप पाटील आणि भाजपकडून मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते। मात्र यावेळी 45,000 मताधिक्य घेत पुन्हा प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले। अर्थात ते 2 टर्म लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार राहिलेत। 2019 ला त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र चिखलीकरांचा पराभव झाला। आता चिखलीकर हे विधानसभेसाठी तयारी करतायत। याबद्दलच बोलताना ते म्हणाले होते, जनभावना लक्षात घेत मला विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याबद्दल पक्ष नक्की विचार करेल, असं म्हणतच त्यांनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। पण त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं, लढणं आणि यामध्ये टिकून राहणं हे थोडंसं अवघड आहे, कारण उमेदवारांची गर्दी, लोकसभेचा लागलेला निकाल आणि बहीण विरुद्ध भाऊ ही लढाई। आता या सगळ्याबद्दलच सविस्तर आपण बोलूयात। आता बघा, पहिला मुद्दा असा की लोकसभेसाठी म्हणजे लोकसभेवेळी लोहा कंधार हा नांदेड जिल्ह्यात असला तरी तो लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो। त्यामुळे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून जिथं प्रताप पाटील चिखलीकर हे 2 वेळा आमदार राहिलेत, तरीही या मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाले। डॉक्टर काळगे यांना 82,326 मतं मिळाली, तर भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना 79,531 मतं मिळाली। म्हणजे आता भाजपच्या अनुकूलतेमध्ये वातावरण या मतदारसंघात नाहीये असं दिसून येतं। दुसरा मुद्दा असा की चिखलीकर यांच्या बहीणच त्यांच्या विरोधात लढणार आहेत, कारण शेकअपच्या आशा शिंदे यांच्याकडून लोहार कंधार विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे। नुकताच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलं। यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केले। त्या म्हणाल्या, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी निवडणुकीला उभं राहावं, मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे। याशिवाय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी देखील एका प्रकारे आव्हान दिले। ते म्हणाले, आम्ही कोणाचे पैसे लुबाडत नाही, त्याला अटक करा, याला अटक करा अशी निगेटिव्ह कामं करत नाही। ज्यांना आम्ही खूप मोठं केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, करेक्ट म्हणजे करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता दिला। त्यामुळे यंदा चिखलीकर उभे राहिले तर बहीण किंवा दाजी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे हे मात्र नक्की। आणि ही जागा जर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सुटली तर नक्कीच आशा शिंदे या उमेदवार असतील अशी दाट शक्यता आहे। शेकापकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मित्रपक्ष हा शेकाप आहे। पण अशात ठाकरे गटातील एकनाथदादा पवार देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 2014 ला त्यांनी भोसरीमधून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला। मात्र त्यांनी 2023 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला। प्रवेश करताना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल या अटीवरच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय असं सांगण्यात येतं। शिवाय गेले 4 वर्ष ते लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ पिंजून देखील काढतायत। पण याशिवाय मुक्तेश्वर धोंडगे, पुरुषोत्तम धोंडगे हे देखील मैदानात आहेत।
तिकीट मिळालं नाही तर आपण अपक्ष लढू असं पुरुषोत्तम धोंडके म्हणालेत. आता या सगळ्या इच्छुकांच्या गर्दीत कोणाचा नंबर लागेल हे पाहावं लागणार आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, या विधानसभा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत झाली तर कोण निवडून येऊ शकतं? कोण असेल लोहाकंदरचा पुढचा आमदार? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी TOD मराठी या YouTube चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.